नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयाची आपली कविता चौथी. कवितेचं नाव आहे उत्तम लक्षण. कवी आहेत संत रामदास. आपण मागच्या तासिकेमध्ये यातल्या काही सुवासनांचा सारांश, थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. कविता चौथी उत्तम लक्षण, कवी संत रामदास. आज आपण या कवितेतील पुढच्या काही काव्यपंक्तींचा भावार्थ, शब्दार्थ पाहणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व विद्यार्थ्यांनी आपली पाठ्यपुस्तकं उघडून त्याचा व्यवस्थितपणे शब्दशः अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, ही सर्वांना सूचना राहील. आज आपण सुरुवात करूया. कविता क्रमांक 4, उत्तम लक्षण. कवी आहेत संत रामदास. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये लांजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. आता आपण पाहिलं की अशा प्रकारे सभेमध्ये लाजू नये, नाही का, की आपण पाहतोय कवितेमध्ये माणसाने काय करावं आणि काय करू नये याची माहिती आपण काल थोडक्यात संत रामदासांनी सांगितल्याप्रमाणे पाहिली. सभेमध्ये लाजू नये. जो खरा वक्ता असतो, नाही का, तो सभेमध्ये कधी लाजत नाही. तुम्ही लहान मुलं आहात, एखाद्या कार्यक्रमात तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही सुरुवातीला तुमचे पाय थरथर कापतील, ओठ थरथर कापतील, पाठांतर केलेले विसराल. पण एकदा सवय झाली की तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता येईल. आणि म्हणून ते म्हणतात सभेमध्ये लाजू नये. आणि म्हणून जो वक्ता आहे, ज्याला त्या विषयाची परिपूर्ण माहिती आहे, तो सभेमध्ये बोलायला लाजत नाही. किंवा जो व्यक्ती सभेमध्ये आपलं जे पांडित्य आहे, आपलं जे मनाचा मोठेपणा आहे, जो आपला मुद्दा आहे, तो चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुद्द्याला धरून बोलता आलं पाहिजे, तो व्यक्ती आदर्श असतो. म्हणून संत रामदास म्हणतात सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, नाही का. बाष्कळपणा म्हणजे शब्दाचा अर्थ लिहून घेत चला. बाष्कळपणा म्हणजे बालिशपणा, नाही का. बाष्कळपणे बोलू नये. काही माणसं त्यांच्या वयाच्या मानाने ते तसं बोलत नाहीत, त्याला बाष्कळपणा म्हटलं आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या वयोमानाप्रमाणे आपलं बोलणं, आपलं वागणं असायला पाहिजे, नाही का. नाहीतर कुठं काय बोलायचं याचं भान काहींना अजिबात नसतं. म्हणतात की बाष्कळपणे बोलू नये, बालिशपणे. बालिश कोणाला म्हणतात की ज्याला खरोखरच अक्कल नाही, ज्याचं वय खूप लहान आहे, नाही का. तर शब्द वापरला आहे बाष्कळपणे. आणि म्हणून बोलणं असं असावं की त्या बोलण्याला काहीतरी सामर्थ्य पाहिजे, नाही का. बोलणं म्हणजे शब्द आहेत, शब्दाला आधार पाहिजे, धार नको. कारण आधार सामर्थ्य पुरवते आणि धार कापण्याचं काम करते. आणि आपले शब्द कसे पाहिजेत, शब्दाला आधार पाहिजे, शब्दाला धार नको. समोरच्या मानाला आनंद होईल असे आपले शब्द पाहिजेत. बाष्कळपणे
बोलू नये, नाही का. बालिशपणे काही कसंही बोलायचं याला काय अर्थ नाही. आणि म्हणून संत रामदासांच्या मते की बघा, एक एक काव्यपंक्तीचा अर्थ त्या सामर्थ्य भरलं आहे की जो खरोखरच वक्ता आहे त्याला जेवढी सभेला जास्त गर्दी तेवढं तो चांगल्या प्रकारे आपलं पांडित्य, आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात असं म्हणतात. आणि म्हणून त्यांच्या मते की सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. आपण पाहिलं की जो खरा वक्ता आहे तो सभेमध्ये बोलायला अजिबात लाजत नाही. आणि ज्याला साधं बोलता येत नाही त्याला शब्द वापरला आहे बाष्कळपणे, बालिशपणे. मग दोघांमध्ये फरक आहे. एक इतकं छान बोलते लोकांमध्ये, नाही का, आणि एकाला बोलता येत नाही, हा फरक सांगितला आहे. आणि म्हणून आपण कसं बोलावं की आपल्या बोलण्याने समोरच्याला आनंद होईल असं आपलं बोलणं असावं. ते म्हणतात पैज होड घालू नये काही केल्या. पुढे म्हणतात की पैज होड, पैज लावणं ही सवय अत्यंत वाईट सांगितलेली आहे त्यांनी. संत रामदास म्हणतात की माणसाने, नाही की तुम्ही आता समजा तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही लहानसहान गोष्टीवरून पैज लावताय, तुमचं म्हणणं बरोबर असेल तरी पैज लावायची नाही. कोणत्याही प्रकारची पैज लावू नये, कारण पैजेने माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. लक्षात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट या कवितेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या अंगी पक्की करा की आजपासून आपण कोणाशी पैज लावायची नाही. उदाहरणार्थ महाभारतामध्ये एक उदाहरण आपण नेहमी ऐकतो की महाभारतामध्ये त्या पैजेमुळेच युधिष्ठिराने, म्हणजे पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर याने आपली पत्नी आणि आपले 4 भाऊ यांना काय केलं, त्यांनी पणा लावले आणि शेवटी या सर्वांना गुलाम बनवलं. कशामुळे? त्या पैजेमुळे. आणि म्हणून पैज लावायची नाही. वेळ प्रसंगी तुम्हाला तुमचं म्हणणं सत्य करता आलं नाही तर माघार घ्यायची, कमीपणा घ्यायचा. कारण मोठ्या माणसांमध्ये हा एक सहनशीलता, क्षमाशीलता हा एक गुण आहे. 2 पावले आपण मागे आलो तर आपल्या आयुष्यामधील बरंचसं नुकसान त्यात टाळू शकतो. पण पैज लावायची नाही. पैज होड घालू नये काही केल्या. ते म्हणतात की अशा प्रकारे आयुष्यामध्ये कधीच कोणाशी पैज लावू नका. लक्षात. आपण या काव्यपंक्ती पाहतोय. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. कठीण शब्दाचा अर्थ लिहून घ्या. बाष्कळपणे म्हणजे बालिशपणे, पैज म्हणजे कोणत्याही प्रकारची एक प्रकारची हमी म्हणूया अशी पैज लावायची नाही. आणि तसेच ते म्हणतात होड म्हणजे पण पैज, दोघांचा अर्थ सारखा सांगितला आहे. आणि म्हणून ते म्हणतात पैज म्हणजे पण स्पर्धा किंवा शर्यत आणि होड म्हणजे पैज. लक्षात. ही सवय किंवा पैज लावण्याची सवय तुम्हाला लहानसहान गोष्टीवर असेल तर ती सवय तुम्ही बंद करा. जसं नाही का लहान मुलं काही झालं की लगेच शपथ घेतात, नाही का, ती पण एक सवय. तुमचं म्हणणं सत्य आहे ना, समजा नाही पटत तर नाही पटू द्या, पण लहानसहान गोष्टींवर तुम्ही शपथ घेताय तेही बरोबर नाही. आणि म्हणून पैज लावणं हे बरोबर नाही. पैजेमध्ये आपण पाहिलं की लोकांचं आयुष्य काय होतं आहे, उद्ध्वस्त होत आहे. लक्षात. पुढे कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये,
विश्वासघात. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. तुम्ही चित्रामध्ये पाहत आहे की मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे. एकटा जीवन जगू शकत नाही आणि त्यामुळे शक्यतो तो म्हणतात जोपर्यंत तुम्हाला जमेल, शक्य होईल तोपर्यंत तुम्ही कोणाचाही उपकार घेऊ नका, नाही का. माणसाला आयुष्यभर प्रत्येक गोष्टीची कमतरता भासतेच भासते. परिपूर्ण या जगामध्ये कोणी नाही आणि म्हणून जे आहे त्यामध्ये तुम्ही काय करा, समाधान मानायला शिका, समाधानी राहा. आणि म्हणून जोपर्यंत तुम्हाला शक्य होईल तोपर्यंत ते म्हणतात की तुम्ही काय करा, कोणाचाही उपकार घेऊ नका. पण कधीकधी कोणाचा उपकार घेऊ नये, नाही का. तुम्हाला एखादं काम भागतंय, चालतंय, होतंय, तर मग कोणाचा उपकार घेऊ नका. ते म्हणतात कोणाचा उपकार घेऊ नये. लहानसहान गोष्टीवरून कोणाची मदत घेण्याचा विचार, ही सवय टाकून द्यायची. मित्रांनो, लक्षात. तुम्ही आता लहान विद्यार्थी आहात, तुम्हाला चांगल्या सवयी तुम्ही अंगी लावण्याचा प्रयत्न करा. खरोखर एखादी गोष्टीची आवश्यकता आहे आणि मग ती घेतली तर ठीक आहे, पण ती सवय अंगी बाळगू नका. आणि म्हणून तुम्ही आता वर्गात असता की नाही, मग एखाद्याला तुमचा पेन नसेल, कोणी मित्राने पेन दिला तर तो पेन परत देणं, नाही का. किंवा आपल्याकडे जे लागतात, कंपासपेटी म्हणा, खोडरबर म्हणा, या ज्या काही वस्तू मला लागतात रोजच्या, त्या गोष्टी आपल्या स्वतःकडे हव्यात. एकदा नसेल तर पुन्हा ती आपण जाणीव करून ती वस्तू आपल्या बॅगमध्ये आपण ठेवण्याचा प्रयत्न करावा, नाही का. कोणाचा उपकार घेऊ नये. पण ते म्हणतात पण नाईलाजास्तव आपण कोणाचे उपकार घेतलेच, नाही का. घेतला तरी राखू नये. नाईलाज झाला आणि जर तुम्ही एखाद्या वेळेस कोणाचे उपकार घेतले, कोणाची मदत घेतली, कोणाचं सहकार्य घेतलं, तर ते तरी राखू नये. राखू नये म्हणजे काय, ते ठेवायचे नाहीत, ते फेडायचे आहेत, नाही का. काय म्हटलं आहे, ते जे उपकार आहेत ते आपण फेडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. या ठिकाणी ते म्हणतात त्यांच्या मते की शक्यतो कोणाची मदत घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही त्यामध्ये काय करा, त्या चांगल्या सवयी लावा आणि आहे त्यात तुम्ही समाधान मानायला शिका, असं समर्थ रामदास या ठिकाणी म्हणतात. आणि जर कोणाचा उपकार तुम्ही घेतला तरी राखू नये. जर घेतला तर तुम्हाला जशी संधी मिळेल तसे उपकार फेडण्याचा प्रयत्न करावा. लक्षात. घेतला तरी राखू नये. राखू म्हणजे काय, राखू नये, ठेवू नये किंवा फेडण्याचा प्रयत्न करणे, शब्दशः अर्थ लिहून घ्या. घेतला तरी राखू नये, तो फेडण्याचा प्रयत्न करावा. कारण माणसं दोन प्रकारचे आहेत. कृतघ्न वर्गाचा एक प्रकार आहे आणि कृतज्ञ आहे, नाही का. कृतघ्न म्हणजे उपकार विसरणारा, आणखी त्याला अपकार करणारा, त्रास देणारा वर्ग, त्याला म्हणतात कृतघ्न वर्ग म्हणतात. आणि दुसरा वर्ग आहे कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे काय, उपकारची जाणीव असणारा, आणि तो नुसता जाणीव नाही आणि उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा वर्ग म्हणजे कृतज्ञ वर्ग आहे. मग आपण कोणत्या वर्गात असावं विद्यार्थी मित्रांनो, तर आपण कृतज्ञ वर्गात असावं. मगाशी आपण पाहिलं की माणूस समाजशील प्राणी आहे, एकटा जीवन जगू शकत नाही. एकमेकाची गरज आवश्यकता लागते, ती घ्या, पण आवश्यकता असेल तरच घ्या, महत्त्वाचे असेल तरच घ्या, नाही का. त्या सवयी लावू नका. आणि एखादं काम भागत असेल
तर ते भागवण्याचा प्रयत्न करा, चांगल्या सवयी लावा असं म्हणतात. आणि म्हणून आपण सर्वांनी कृतज्ञ वर्गामध्ये यावं. एवढं केलं तरी आपण खऱ्या अर्थाने ही कविता शिकलो असं म्हणायला हरकत नाही. परपीडा करू नये विश्वासघात, नाही का. आता म्हटलं आहे की परपीडा म्हणजे काय, लिहून घ्या. दुसऱ्याला छळणे किंवा त्रास देणे, नाही का. परपीडा दुसऱ्याला छळणे किंवा त्रास देणे किंवा दुःख देणे. परपीडा करू नये, दुसऱ्याला त्रास होईल असं कधीही काही करायचं नाही. आपण दुसऱ्या व्यक्तीचा विश्वास तोडून विश्वासघात करून त्याला पीडा म्हणजे काय, त्रास देतोय तर त्रास देऊ नये. तर तो तसं केलं तर आपण काय केला, विश्वासघात केला. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जग चालते ना सर्व विश्वासाच्या जोरावर चालते. आणि जी व्यक्ती इतरांचा विश्वासघात करते ती व्यक्ती कधी आदर्श व्यक्ती होऊ शकत नाही. उलट ती व्यक्ती इतरांना पीडा देत असते. लक्षात काय बघितलं आपण, परपीडा करू नये विश्वासघात. तुम्ही शक्यतो असं जीवन जगा की तुमच्या वागण्यानं तुम्ही दुसऱ्यांना कधी त्रास देणार नाहीत, त्यांचा विश्वासघात तुम्ही करणार नाहीत. परपीडा म्हणजे काय, दुःख देणं, नाही का, त्रास देणं. आणि म्हणून दुसऱ्याच्या अंतःकरणास लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका असे समर्थ रामदासांनी म्हटलं आहे. दुसऱ्याच्या अंतःकरणास लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. दुसऱ्या अंतःकरणा म्हणजे काय, त्याच्या मनाला वाईट वाटेल. इतकं वाईट वाटलं की तो म्हणतो की नाही आता मी मरेन पण हे विसरणार नाही, इतकं वाईट. अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक म्हणजे काय, असं तुम्ही वागूच नका, समर्थ रामदास म्हणतात. त्यांच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं आहे परपीडा करू नये विश्वासघात. आणि म्हणून तुम्ही काय करा, विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करा, तर मिळवण्याचा प्रयत्न करा. हे जग विश्वासावर चालतं. तुम्ही विद्यार्थी नाही का वर्गामध्ये भांडण करताय आणि आम्ही सरांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेल्यानंतर मग शिक्षक सांगतात की सर नाही, हा विद्यार्थी असं करणार नाही, हा चुकून झाला असेल, हा विश्वास आहे त्या विद्यार्थ्याचा. मग तुम्ही असा विश्वास कधी कधी समोरचा मस्ती करतो आहे, भांडण करतो आहे आणि तुम्हाला शिक्षा भोगण्याची पाळी येते, तेव्हा शिक्षक सांगतात नाही सर, हा विद्यार्थी असं करणार नाही. किंवा शिक्षकांना माहीत आहे विद्यार्थी मस्तीखोर कोणता आणि मस्ती न करणारा विद्यार्थी कोणता हे त्यांना माहिती आहे. लक्षात. आणि म्हणून शक्यतो परपीडा दुसऱ्याला त्रास होईल, त्याचा विश्वासघात होईल असं कृत्य, असं वागायचं आपण नाही. लक्षात. एक या काव्यपंक्तीमध्ये जो अर्थ भरला आहे तो तुमच्या अतिशय हिताचा आहे. आयुष्याच्या महत्त्वाच्या अशा टप्प्याचा आहे. लक्षात. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे करू नये विश्वासघात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले बोझे घालू नये कोणी एकासी. व्यापकपणे सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. नाही का. आता पुढे म्हटलं आहे की व्यापकपण म्हणजे लिहून घ्या, व्यापकपण मनाचा मोठेपणा. व्यापकपण मनाचा मोठेपणा, व्यापकपणे सांडू नये. हा जो मनाचा मोठेपणा आहे ते म्हणतात हा मनाचा मोठेपणा कधी सोडू नका. तुमचं मन आहे ना ते मन तुम्ही काय करा, फार मोठं करण्याचा प्रयत्न करा. आणि त्या मनाच्या मोठेपणामध्ये तुम्ही काय करताय तर आपल्या या आयुष्यामध्ये एक चांगलं जीवन जगण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मन मोठं ठेवा. काही माणसं म्हणतात बघा तो मनाचा मोठा आहे, त्याचं मन मोठं आहे, तेच ते
व्यापकपण म्हणजे काय? मनाचा मोठेपणा. ते म्हणतात की जो व्यापकपणा आहे तो मनाचा मोठेपणा आहे तो कधी सोडू नये. पुढे म्हणतात की पण ते करताना मन असं संकुचित करू नका. तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, द्यायची आहे, नाही का, तर ती मनसोक्त द्या, निस्वार्थीपणे द्या, त्या स्वार्थ ठेवू नका. आणि पुढे म्हटलं आहे की पराधीन. पराधीन म्हणजे लिहून घ्या. पराधीन म्हणजे परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून राहणे किंवा दुसऱ्यावर विसंबणे. लक्षित. पराधीन, पर अधिक अधीन. पर म्हणजे दुसरा, अधीन म्हणजे काय? अवलंबून राहणे असा अर्थ. पराधीन होऊ नये म्हणजे आपण आपली कामं, स्वतःची कामं स्वतः करायची, नाही का. तुम्ही चित्रामध्ये पाहत आहे, नाही का, एक समोरचा व्यक्ती काय ते आणतोय आणि याच्या हातामध्ये देतोय समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये. म्हणजे आपली कामं आपण स्वतः करायची. तुम्ही आता विद्यार्थी आहात, तुम्ही तुमची घरातली कामं, तुमची कामं तुम्ही केलीच तरी आईवडिलांना तुम्हाला मदत केल्याचं काय समाधान मिळेल. पण तुम्ही तुमची कामं आणखी घरात पसारा केला तर आईला किती त्रास होईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या सवयी लावा. व्यापकपणे सांडू नये. मनाचा मोठेपणा आहे तो विसरायचा नाही. आपलं मन मोठं ठेवायचं, नाही का. आपल्याकडे काही नसू द्या पण मन कसं पाहिजे? मन मोठं पाहिजे. कोणी बोललं की नाही की आम्ही तुमच्याकडे पाहुणे येतो आहे, या म्हणे, या म्हणायचं. कोणी या म्हणून येत नाही, नाही का. पण आधीच तुम्ही नाही म्हटलं तर समोरच्याला काय वाटेल, नाही का. कोणी कोणाकडे यायला आता एवढा वेळ नाही. तोच तो व्यापकपण, मनाचा मोठेपणा. मन मोठं ठेवायचं, आपला हेतू पण मोठा ठेवायचा, आपली स्वप्न पण मोठी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. नक्कीच तुम्ही मोठे व्हाल, नाही का. लक्षात. जे बनायचं आहे तो हेतू जर मोठा असेल तर तेवढं मोठं नाही, पण तुम्ही त्यातल्या निम्म्यापर्यंत पोहोचू शकाल. आणि म्हणून व्यापकपणा सांडू नये. मनाचा मोठेपणा ते म्हणतात तुम्ही विसरू नका किंवा सोडू नका. आणि मन तुमचं संकुचित बनवू नका. ते कसं ठेवायचं? व्यापक ठेवायचं, मोठं ठेवायचं, प्रशस्त ठेवा असं म्हणतात. परावलंबी होऊ नये आणि दुसऱ्यावर अवलंबून अजिबात राहू नका, नाही का. एक सुवचन आहे मराठीमध्ये, दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. तो दुसऱ्या अवलंबून राहिला, त्याचा कार्यभार जो आहे तो पूर्णपणे बुडाला. समोरचा सांगेल मी तुला असं असं मदत करेल, आणि नाही केली तर मग त्या प्रकारे. म्हणून म्हणतात दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय विसरून जा. स्वतःची कामं स्वतः करा. या जगामध्ये तुम्हाला अनेक काही उद्देशांना, संकटांना, हेतूंना तुम्हाला सामोरं जायचं आहे, याचं भान असू द्या. आणि म्हणून पराधीन होऊ नये, दुसऱ्यावर विसंबून राहू नये असं म्हणतात. कुणावरही आपल्या आयुष्याचं ओझं लादू नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी, नाही का. ते म्हणतात की कुणाच्याही खांद्यावर आपलं ओझं असू नये. थोडक्यात आपलं कोणाला ओझं होईल, भार होईल, भार म्हणजे काय? त्रास होईल, असं आपण वागायचं नाही असं म्हणतात. ओझे म्हणजे काय? या ठिकाणी लिहून घ्या. ओझे म्हणजे स्वतःचा भार. शब्दाचा अर्थ लिहून घ्या. ओझे म्हणजे स्वतःचा भार असं म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की कोणी एकासे. कोणी एकासे म्हणजे काय? लिहून घ्या. कोणावरही आपलं ओझं कोणावरही होईल असं वागायचं नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण असं वागा की आपलं दैनंदिन काम आपण स्वतः केलं पाहिजे. जीवन जगताना आपल्या जीवनामध्ये आपलं कोणावर ओझं होईल असं आपण वागायची सवय ठेवायची नाही.
लक्षात. आणि म्हणून व्यापकपणे सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. पुढे नये कोणी एकासी. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. समर्थ रामदास म्हणतात, चित्रामध्ये आपण पाहतोय द्रोणाचार्य नाही का, असे गुरु आहेत आणि राम लक्ष्मण सारखं चित्र पुढे आपण पाहतोय की पूर्वी अशा प्रकारे ज्यांना विद्या घ्यायची आहे, विद्या ग्रहण करायची आहे, ते ऋषींच्या आश्रमात जाऊन विद्यादान घेण्याचं काम करायचे. आणि म्हणून समर्थ रामदास म्हणतात, सत्य मार्ग सांडू नये. त्यांच्या मते की जो सत्याचा मार्ग आहे तो सत्याचा मार्ग कधी सोडायचा नाही. सत्य कडू आहे, सत्य लोकांना आवडत नाही, सत्याचा विजय होतो पण तो शेवटी होतो, नाही का. आपण बघा, एखादं नाटक बघा, एखाद्या नाटकाचं पुस्तक वाचा, एखादी गोष्ट वाचा, हे चित्रपट पहा, जो चांगल्या मार्गाने वागतो त्याला खूप त्रास, संकट, दुःख येतात, पण शेवट मात्र नक्कीच चांगला होतो. आणि म्हणून सत्याने वागलं तर शेवटी विजय हा सत्याचा होतो, असं या काव्यपंक्तीमध्ये समर्थ रामदासांना सांगायचं आहे. आणि म्हणून खरेपणाने वागावे, असत्याच्या आणि खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. असत्य पंथे म्हणजे रस्ता, असत्य म्हणजे काय, तो चुकीचा आहे, ज्या मार्गाने कोणी गेलंच नाही त्या मार्गाने आपण जाऊ नये, नाही का. आपण नेहमी सांगतोय, थोरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं तोच तो असत्य. ज्या मार्गाने कोणी गेलंच नाही, पंथ म्हणजे काय, रस्ता किंवा मार्ग. पूर्वी पायवाट असायची आणि प्रवास पण लोक पायी करायचे, आणि त्यामुळे जो रस्ता चांगला आहे, ज्या रस्त्याने लोक जातात त्या रस्त्यात जायला हरकत नाही. पण जो रस्ताच नाही त्या ठिकाणाहून जाणं ते कसं आहे, असत्य पंथप्रमाणे आहे, चुकीचा मार्ग आहे, असं संत रामदास म्हणतात. असत्य पंथे जाऊ नये, ज्या चुकीच्या मार्गाने तुम्ही जाऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये चुकीचा मार्ग म्हणजे काय, वाईट सवय, नाही का. या वाईट सवयी मुलांना लागतात, आणि म्हणून तुमचा मार्ग चुकीचा असेल आणि कोणी सांगितलं तर त्याचा राग मनात आणायचा नाही. उलट तो समोरचा व्यक्ती बोलतो आहे ते आपल्या हिताचं आहे हे तुम्हाला कळायला हवं. असत्य पंथ म्हणजे तोच आहे की ज्या मार्गाने तुम्ही गेलात तर पुढे तुमचं खूप नुकसान आहे, तो मार्ग खूप घातक आहे, खूप वाईट आहे, नाही का. आणि म्हणून ज्या मार्गाने चांगली माणसं गेली, ज्या प्रकारे चांगली माणसं वागतात त्याप्रमाणे आपण वागावं, असा शब्दशार्थ, असा बोध घ्या. लक्षात. असत्य पंथे जाऊ नये, ते म्हणतात की या ठिकाणी तुम्ही खऱ्याच्या मार्गाने चालावं, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये आणि खोटाडेपणा करून वागू नये. पुढे म्हटलंय, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आणि कदा म्हणजे काय, कदा अभिमान, कदा म्हणजे नेहमी, नाही का. सदान कदा म्हणतो आपण. जो खोटा अभिमान आहे तो खोटा अभिमान घ्यायचा नाही, नाही का. कदा म्हणजे खोटाही म्हणूया. जो खोटा अभिमान आहे, एखाद्या व्यक्तीच्या कडे अजिबात पैसे नाहीत, नाही का, आणि त्याला कोणते समोरचा शेठ बोलला तर मग आपल्या खिशात सल्ला आपण घ्यावा, आपली परिस्थिती आपण पाहावी, आपण त्या पदाला योग्य आहोत का, नाहीतर आपली ती चेष्टा आहे असंही समजूया. तो खोटा अभिमान आहे, नाही का. आणि म्हणून कदा अभिमान घेऊ नये. जो खोटा अभिमान आहे तो खोटा अभिमान घेण्याचा प्रयत्न करू नका.
लोक बोलतील, लोक झाडावर चढवतील, पण ते बिनकामाचं चढायचं नाही. आपण त्या योग्यतेचे आहोत का? आपण त्या पात्रतेमध्ये बसतो का? तर आपण तो अभिमान घ्यायचा, अन्यथा घेण्याचा प्रयत्न करू नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. जो खोटा अभिमान आहे तो अजिबात घेऊ नका, तो स्वीकारू नका. समर्थ रामदासांच्या मते तो अभिमान कसा आहे, तो तुमच्या आयुष्याला पुढे घातक ठरणारा आहे. आणि म्हणून कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. जो खोटा अभिमान आहे तो कधीच घेऊ नका. त्यात तुमचं हित नाही तर नुकसान आहे, असं कवी समर्थ रामदास या ठिकाणी म्हणतायत. पुढे असत्याचा अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. पण चित्रामध्ये पाहिलं की कीर्तन चाललंय, सर्व टाळकरी आहेत. आणि या ठिकाणी मग काय चाललंय? फक्त देवाचं भजन किंवा देवाची भक्तीच चालू आहे. त्याने म्हटलंय सत्कीर्ती वाढवावे. हे सत्कार्य आहे. पण पुढे म्हटलंय अपकीर्ती ते सांडावे. म्हणजे काय? अपकीर्तीला बळी पडू नये. म्हणजे वाईट, चुकीची कीर्ती, चुकीचं कार्य नाही का, की ज्यामध्ये आपल्या आयुष्याला काळिमा लागेल, प्रतिमा मळीन होईल, त्याला अपकीर्ती म्हटलंय. कीर्ती म्हणजे काय? नावलौकिक. आणि अपकीर्ती म्हणजे या ठिकाणी बेआब्रू किंवा वाईट प्रसिद्धी. लिहून घ्या. अपकीर्ती, बेआब्रू किंवा या ठिकाणी वाईट प्रसिद्धी. लक्षात. आणि पुढे म्हटलं आहे की सत्कीर्ती वाढवावी. सत्कीर्ती म्हणजे चांगली प्रसिद्धी. वाढवावी म्हणजे काय? या ठिकाणी शब्द वापरला आहे वाढवावी, म्हणजे वाढवणे किंवा वाढवावी. थोडक्यात या ठिकाणी की आपली जी वाईट प्रसिद्धी आहे ती आपण सांडावी. म्हणजे काय? ती सोडून द्यावी. चुकीची कीर्ती नको, चांगल्या प्रकारची पाहिजे नाही का. लोक आपली स्तुती करतात, प्रशंसा करतात की टीका करतात, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, समर्थ रामदास म्हणतात अपकीर्ती ते सांडावी. तुम्ही काय करा की तुम्हाला कोणी तुमची बेआबरू करेल, तुमची इज्जत काढेल किंवा वाईट प्रसिद्धी तुम्हाला कोणतरी देईल, ती सवय अंगी लावू नका. लक्षात. अपकीर्तीची आवश्यकता नाही. एकच प्रसिद्धी नाही मिळाली तरी चालेल, पण अपकीर्ती नको, की ज्यामुळे तुमच्या आईवडिलांचं नाही का, तुमच्या गावाचं, तुमच्या घराण्याचं, आपल्या शाळेचं नाव खराब होईल. असं कुठलंही काम आपण करायचं नाही. त्याला म्हटलं आहे अपकीर्ती. अपकीर्ती ते सांडावी. मी काय करायची? ती विसरायची, ती ठेवायची नाही. लक्षात. आणि म्हणून अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. आणि तुम्ही काय करा त्यांच्यामध्ये, समर्थ रामदासांच्या मते, की तुम्ही जी प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी तुम्ही तुमची कीर्ती वाढवावी आणि जी कुप्रसिद्धी आहे ती टाळावी. अपकीर्ती म्हणजे काय? कुप्रसिद्धी आहे ती टाळण्याचा प्रयत्न करा, ती टाळावी. आणि तुमची कीर्ती, तुमच्या आईवडिलांचं नाव कसं वाढेल नाही का. तू कोणाचा मुलगा आहेस असं विचारलं, चांगल्या अर्थाने सत्कीर्तीने विचारलं, तर आईवडिलांचं नाव त्याने काय केलं? उज्ज्वल केलं नाही का, नाव लौकिक केलं असं म्हणतात. आणि म्हणून आपण तुमच्या आईवडिलांचं नाव, आपल्या गावाचं नाव चांगल्या प्रकारे कीर्तिवंत कसं होईल हा प्रयत्न करावा. एवढ्या यातून तुम्ही शिकलात तरी खऱ्या अर्थाने आपण ही कविता शिकलो
असं म्हणायला हरकत नाही. अपकीर्ती ते सांडावी, नाही का. शिवाजी महाराजांच्या अनेक उदाहरणासहित काही गोष्टी आहेत, अनेक त्यांची उदाहरणं आहेत. शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले जिंकले, एवढ्या लढाया केल्या, पण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. त्यांच्या अंगावर एकही कुठे तलवारीचा ओरखडा उमटला नाही, लागला नाही. ही भवानी मातेची काय होती, त्यांना मिळाली एक देणगी होती, आशीर्वाद होता. आणि त्यांची कीर्ती, नाही का, असा राजा होणे नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची काय कीर्ती आहे, सत्कीर्ती आहे. आजही आपण तेच म्हणतो की नाही, हा महाराष्ट्र कोणाचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, असं म्हणतं आहे. ही त्यांची सत्कीर्ती आहे, लक्षात. आणि म्हणून मरावे परी कीर्तिरूपी उरावे, ते म्हणतात ते यालाच. ते देहाने गेलेत, पण कीर्तीने कसे आहेत, कीर्तीने ते अजरामर आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अपकीर्ती ते सांडावी, वाईट प्रसिद्धी, बेअब्रू ही कधीही होऊ द्यायची नाही, तसं वागायचं नाही, असं समर्थ रामदास म्हणतात. सत्कीर्ती मात्र जेवढी होईल तेवढी वाढवावी. प्रसिद्धी, तुमचं नाव लौकिक जेवढं मोठं होईल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, असं समर्थ रामदासांना म्हणायचं आहे. पुढे म्हणतात की विवेके दृढ धरावी वाट सत्याची. लिहून घ्या. विवेक म्हणजे काय, तर चांगल्या विचाराने. विवेक म्हणजे चांगला विचार. दृढ म्हणजे काय, निश्चय, ठाम किंवा मजबूत. दृढ निश्चय कसा पाहिजे, दृढ पाहिजे, पक्का पाहिजे. विवेक म्हणजे काय, विचार. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. बघा, त्यांच्या मते की तुम्ही जी वाट धरणार आहात, ज्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे, तो मार्ग, ती वाट कशी पाहिजे, सत्याची पाहिजे. आणि सत्याच्या वाटेने जायचं असेल तर तुमच्याकडे काय पाहिजेत, विवेक म्हणजे काय पाहिजे, विचार पाहिजे. आणि तुमच्या मनात जो निश्चय आहे तो कसा पाहिजे, दृढ पाहिजे, तो पक्का पाहिजे, तो मजबूत पाहिजे. लक्षात. आणि म्हणून समर्थ रामदासांना तुम्हाला या काव्यपंक्तीमधून जे सांगायचं आहे ते सगळं सांगणं, त्यांच्या मते या कवितेतून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की माणसाने काय करावं आणि काय करू नये. एवढं केलं तरी खऱ्या अर्थाने तो माणूस म्हणून जगला, माणूस म्हणून वागला किंवा शिकला, असं म्हणायला हरकत नाही. लक्षात. अत्यंत महत्त्वाच्या या ओळींचा अर्थ त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अपकीर्ती सांडावी, अपकीर्ती तुम्ही विसरून जा. बेअब्रू किंवा वाईट एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या हातून घडेल अशी कुठलीही कृती करू नका. सत्कीर्ती मात्र जेवढी प्रसिद्धी होईल तेवढी वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळं विवेकाने तुम्ही काय करा, या सत्याची वाट धरण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये खरंच सगळं चांगलं होईल, असं समर्थ रामदासांना सांगायचं आहे. आणि म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रसिद्धी केली, सरासर विचाराने विवेकाने वर्तन करून सत्य मार्ग तुम्ही स्वीकारावा, असा संदेश, अशी शिकवण समर्थ रामदास तुम्हाला या कवितेतून देतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या समर्थ रामदासांच्या या उत्तम लक्षण या कवितेमध्ये आपण जी काही उदाहरणं पाहिली, काय करावं आणि काय करू नये, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि ज्यांना चांगलं घडायचं आहे, सर्वांनाच चांगलं घडायचं आहे, आणि त्यामुळे आपण त्या सत्कीर्तीने कीर्तिवंत किंवा आपलं नाव लौकिक होण्यासाठी आपण काय काय करावं, हे सगळं या कवितेमध्ये समर्थ रामदासांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात हे आचरणात आणाल अशी अपेक्षा करतो. आणि
आज आपली ही उत्तम लक्षण ही कविता या ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो. तुम्हाला काय शंका असेल तर शंका माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर तुम्ही गृहपाठाच्या खाली विचारू शकता. गृहपाठ तुम्हाला रोज सूचना द्यावी लागते. 7 ते 9 या वेळेत हा आपला गृहपाठ द्यायचा असतो. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. अशा प्रकारे आज आपली कविता 4थी उत्तम लक्षण या ठिकाणी संपलेली आहे. धन्यवाद.